बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड. वाल्मिक कराडला सर्वोच्च न्यायालयाचा पुन्हा धक्का. पुनर्विलोकन याचिका कोर्टाने फेटाळली. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. वाल्मिक कराडची पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परिणामी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा धक्का दिला आहे. न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने हा निर्णय दिला आहे. दरम्यान वाल्मिक कराड याने जामीन अर्जासंबंधात दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. सत्र आणि उच्च न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर कराडने सर्वोच्च न्यायालयात जमानत मिळवण्यासाठी धाव घेतली होती. 26 फेब्रुवारी 2026 रोजी सुप्रीम कोर्टाने याला नकार दिला आणि फेटाळलेल्या आदेशाचा पुनर्विचार व्हावा यासाठी कराडच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवर 14 जुलै 2026 रोजी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती N कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील कागदपत्रांची सखोल पडताळणी करत न्यायालयाने आपला निर्णय देताना म्हटले, ज्या आदेशाचे पुनर्विलोकन मागितलं आहे त्यामध्ये उपलब्ध नोंदीवरून स्पष्ट दिसणारी अशी कोणतीही कृती किंवा चूक नाही, ज्यामुळे त्यावर पुनर्विचार करण्याची गरज भासेल, अशी टिप्पणी नोंदवली आहे. परिणामी कराडची पुनर्विलोकन याचिका कोर्टाने फेटाळून लावली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, बीड.